नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 14/9/2024 रोजी बुलढाणा जिल्ह्यामधील साखरखेडा या गावामध्ये जी घटना घडली ती घटना खूप हृदय पिळवून टाकणारी घटना आहे। साखरखेडा या गावाजवळ एक पुरातन काळातील महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ एक नदी वाहते। ते त्या गावातील एक पर्यटन स्थळ आहे। त्या पर्यटन स्थळी प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक महिन्याला किंवा दररोज खूप असे लोक येत असतात। अगदी त्याच प्रकारे दिनांक 14/9/2024 रोजी एक कुटुंब त्या ठिकाणी पर्यटनाला म्हणा किंवा देवदर्शनाला म्हणा, त्या ठिकाणी ते कुटुंब येतं। त्या कुटुंबामध्ये लहान मुलं आहेत, काही स्त्रिया आहेत, काही प्रौढ व्यक्ती आहेत। असं हे कुटुंब त्या ठिकाणी देवदर्शन वगैरे घेतल्यानंतर ते कुटुंब त्या नदीजवळ जाते आणि त्या कुटुंबाला त्या नदीमध्ये उतरण्याचा एक मोह निर्माण होतो। म्हणजेच ते कुटुंब त्या ठिकाणी त्या नदीमध्ये अंघोळ करू लागते। सगळे सदस्य अंघोळ करू राहिले, त्यामध्ये लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत, काही पुरुष मंडळी आहेत। तर असंच अंघोळ करता करता त्या नदीमध्ये मौज मजा करता त्या परिवारातील एक सदस्य पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो सदस्य तिथं वाहून जातो। बघा, अक्षरशः तो सदस्य त्या कुटुंबाच्या डोळ्या देखत वाहून जातो आहे आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबामधले सदस्य काहीच करू नाही शकत। बघा, किती हृदय पिळवून घेणारी ही घटना आहे। आणि शेवटी त्या ठिकाणी तो जो सदस्य आहे वाहून जाणारा, त्या सदस्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो। माझं सर्वांना हेच सांगणं आहे की कोणत्याही पर्यटन स्थळी तुम्ही जात असाल तर आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी सतर्कता घेतली पाहिजे, आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे वागलं गेलं पाहिजे। असंच 3-4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक घटना घडून गेली। ती घटना म्हणजे अशी की एक सर्व कुटुंब पर्यटन स्थळी जात आहे, त्या ठिकाणी फोटोशूट वगैरे करत आहेत। एक असा धबधबा होता आणि त्या धबधब्यालाच लागून एक अशी दरी होती वाहती। त्या दरीमध्ये जाऊन हे कुटुंब फोटोशूट करत आहे, तिथं मौज मजा करत आहे। आणि अचानक काय होतं, पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह खूप वाढतो आणि अक्षरशः त्या कुटुंबामधले लहान मुलं, काही स्त्रिया, काही पुरुष मंडळी, सर्व कुटुंब त्या ठिकाणी वाहून जातं।
म्हणजे बघा कशा प्रकारच्या घटना घडतात। तर माझं हेच सांगणं आहे सर्वांना की कोणत्याही पर्यटनस्थळी नदी असेल, ओढा असेल, नाला असेल किंवा तलाव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पोहण्याचा कोणत्याही प्रकारचा हट्टहास करू नका। तुम्हाला स्क्रीनवरती हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दिसेलच की किती हृदय पिळवून घेणारा हा व्हिडिओ आहे। तर या ठिकाणी मित्रांनो या परिवारामधील सदस्य अक्षरशः त्या इतर परिवाराच्या डोळ्यासमोर वाहून जातो आहे आणि त्या ठिकाणी कोणीच काही करू शकत नाही। करणार तरी कसे? त्यांना पोहता तरी यायला पाहिजे ना। तर बघा मित्रांनो, कोणत्याही पर्यटन स्थळी जात असताना सतर्क राहा, सुरक्षित राहा।